हे लेखक हे लिहिणारे असतात फार गोड 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 बोलतात आणि बाटलीत उतरवतात. मुलगी निवडताना व्यवस्थित निवडा. मुलगा निवडताना व्यवस्थित निवडा. मुलगी लग्न झाल्यानंतर ही बायको सारखीच होते. मुलींसाठी काहीतरी रोमॅन्टिक करणं गरजेचं आहे. काय म्हणजे हे बालिश किंवा असं नसतं. लग्न झाल्यानंतर जे कंपॅरिझन होतं ना की तुझे आई वडील माझे आई वडील असं आमच्यात होत नाही. असं फॅमिली प्लॅनिंगचा तू म्हणशील तर मला तर घरून खूप टोमणे मिळत आहेत माझ्या घरून माझ्या आईकडनं. हे कधी आलंय मला पण ऐकायचंय. म्हणजे चौथ्यासाठी सगळेजण कोर्स करतायत. त्याने मुद्दामून तिथे नदीकाठी एक झाड आहे त्या झाडावरती त्याने स्वतःचं नाव कोरलं. माझा होणारा नवरा किंवा लग्न झाल्यानंतर मला असं बोलल्यानंतर मी सोडून येणार असं नाही होत. ह्या पातळीपर्यंत राग नाही गेला पाहिजे की मी तुला सोडून चालले. अरे मी प्रेम केलंय ना. 4 महिने माझं युट्यूब चॅनल बंद होतं. 4 महिने जसे रील्स येतात ना तुम्ही लग्नाचा खर्च वाचवा त्याचा काहीतरी विचार फालतू करत होतो. म्हणजे लग्न झाल्यापासून तुला काय टेन्शनच नाही काहीच नाही. अरे नवऱ्या नको घेऊस ती 50 रुपयाला ती 10 रुपयाला मिळते रे. तो हा बोलला की नाही झाले तर इथे माझं नाव करून ठेवलं तुला आयुष्यभर माझी आठवण येणार बघ. आता ही एवढी इम्पॉर्टंट झाली ना की ही थोडीशी रुसली किंवा काहीतरी आमच्यात झालं तर मला काम होत नाही. माझं रुसलेच आता एवढी घाण रुसतेस तू. अंकिता ऐकते मी सगळं ऐकते. आता काय बोल पाणी पित नाही फक्त. कारण दिलेली अजिबात आवडत नाही. मी असं सोशल मीडियावरती कोणतीही गोष्ट दिखाव्यासाठी अशी कुठलीच गोष्ट नाही मला ते आवडत नाही. हे मोबाईल स्क्रीन टाइम मोबाईलवर जास्त वेळ असते ती. ते माझं काम आहे रे. पण ते मला नाही आवडत. किचन मध्ये त्रास द्यायचं कमी कर. येऊ नको झालं तरी किचन मध्ये जायचं थोडस सांगितलंस की काय कसं करायला. नमस्कार, मी मेधावी खोडके मटा मनोरंजन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आणि तुम्ही पाहू शकता खरं तर नाव सांगायचीच गरज नाहीये. सगळेच यांना ओळखतात. अंकिता आणि कुणाला खूप सुंदर दिसतंय. आणि कसा सुरू आहे संसार महत्वाचा प्रश्न. संसार अगदी मस्त सुरू आहे आणि आम्ही दोघेही आता ही फेज एन्जॉय करतोय भरपूर. म्हणजे तू पण करतच असशील ना. हो खूप जास्त. दडपणाखाली बोलतोय का विचारायची पद्धत. 1 वर्ष आता मला पूर्ण होईल थोड्या महिन्यात. किती महिन्यात पटपट चाललंय सगळं. किती महिन्यांनी? 4 महिने ना. 4 महिने 3 महिने फेब्रुवारी ना. मग काय ठरवलंय का काय गिफ्ट द्यायचंय? गिफ्ट असं नाही पण आम्ही ठरवलंय की एक आमची आवडती जागा आहे तिकडे जायचं आम्ही ठरवलंय की. आणि त्या 2 इंटरनॅशनल ट्रिप आम्ही आत्ताच लागोपाठ केल्या. त्याच्यानंतर आता स्टॉप करायला सांगितलंय मी हिला. अजिबात फिरायला जायचं नाही. डिरेक्टली फेब्रुवारी. ओके, आता गिफ्ट वर विषय निघालाच आहे तर लग्नानंतर कोणतं असं स्पेशल गिफ्ट तुला वाटतं की कुणाला हे दिलंय बरं का छान तुला आवडलं? स्पेशल गिफ्ट खूप देत असतो गिफ्ट हे आम्ही पाहत असतो. गिफ्ट सतत देत असतो. गिफ्ट बद्दल त्याला सांगायला नको. पण आता त्याने मला नवीन फोन घेऊन दिला. ते एक स्पेशल पाहिलं. मी सारखं सगळं मागत आहे मला पाहिजे असं हट्ट करून त्याने ते गिफ्ट पण फार म्हणजे असं कुठे असं ठेवलेलं पद्धतीने दिलं त्याने. अगदी असं हे टीव्ही मिळत नव्हतं म्हणून ते बुकिंग होत नव्हतं आणि ते मी थोडं सेटिंग करून ते घेऊन आलो. पण ते सुचलं कसं की बाबा असं ठेवूया तिला गंडूयात सुरुवातीला असं बॉक्स देऊन नंतर दुसऱ्या. तो सगळ्या आला तो तसंच करतो. काहीतरी त्याला असं असतं की आयुष्यात असेल ना फुल द्यायचं असेल तरी मी तिला तसंच करतो. हल्ली मला ती फुलं घेऊन देत नाही. मला ओरडते. माझ्यासमोर पैसे खर्च करून फुल वगैरे घ्यायचं नाही असं तिचं असतं. त्याच्यामुळे ते फुल देणं सध्या बंद झाले. ते मला असं जाणवतंय. आता परत सुरुवात करीन कारण कंटिन्यू अगं सोबत असते माझ्या. आणि माझं कसं आहे ना की मला माहितीये की ही गोष्ट एवढ्या तो किती म्हटलं तरी मुलगी लग्न झाल्यानंतर ही बायको सारखीच होते. आणि मी माझी ती फेज मला जाणवते की मला माहितीये की ही गोष्ट जर 10 रुपयाला मिळते आणि ती समोर 50 रुपयाला कोणतरी देते ते येतं अरे नवऱ्या नको घेऊस ती 50 रुपयाला ती 10 रुपयाला मिळते रे असं मला होतं. त्याच्यामुळे मी त्याला सांगते की माझ्या समोर कधी 50 रुपयाचं गुलाब घेऊन मला देऊ नको. कारण ते प्रेम नंतर दिसतं पण असं वाटतं की 10 रुपयाचं गुलाब आहे तू 50 रुपयाला घेऊन मला दिलंयस असं मला येतं. सो ती घर चालवणारी जी स्त्री असते ना ती माझ्यातली जागरूक होते. म्हणून मी त्याला सगळ्याच बायका खूप जास्त विचार करतात पैशांचा आणि हे काटकसर करणं. म्हणजे अंकिता काटकसर करते बचत करते आणि मला पण करायला लावते आता ती. माझा खूप जास्त प्रॉब्लेम होते. मला शॉपिंग करून देत नाही. मला बरेच प्रॉब्लेम होतात. तुला काय सांगू आता. हो मला कळलंय की खूप आधी तू शॉपिंग करायचा पण जेव्हापासून अंकितासोबत लग्न केलंय तेव्हापासून म्हणजे ही आणि तिच्या जोडीला आमची ताई जी घर आमचं व्यवस्थित ठेवते ते मला नवीन काही घेऊ देत नाही. घेताना पहिले मला डोळ्यासमोर त्या दोघी येतात आणि असे रागात माझ्या अंगावर येतील की हे आधीचे कपडे पहिले काढून टाक कपाट खाली कर आणि मग
काय ते कर. चला, म्हणजे चांगली गोष्ट झालेली आहे. बरं, लग्नाची घाई का होती तुला कुणाला एवढी, का? हा खूप मोठा प्रश्न आहे माझ्यासाठी, कारण मी अनेक इंटरव्ह्यू पाहिले आणि त्यामध्ये असं होतं की कुणालाच घाई होती. हो, यालाच आणि फार पटवलं होतं. नाही, खूप पहिले तर मी खूप जास्त करिअर ओरिएंटेड होतो. म्हणजे म्युझिक इंजिनियर असून म्युझिकमध्ये मी काम करायचं ठरवलं होतं. तर ते खूप मोठं बर्डन होतं माझ्यावरती की मी जॉब करत होतो आणि जॉब सोडला मी मध्येच. घरी सांगितलं नव्हतं, घरी सांगितलं नाही. पुण्यात मी जॉबला होतो. पुण्यातून मी मुंबईत 3 महिने जवळजवळ ट्रॅव्हल करत होतो की मला काहीतरी करायचंय आणि घरी सांगितलं नव्हतं मी अजिबात की मी जॉब सोडलाय आणि मी म्युझिकमध्ये काम करतोय, असं काही सांगितलं नव्हतं. त्याच्यानंतर मग ते खूप मोठं बर्डन होतं की करिअर वरती फोकस करायचा आहे आणि करिअर मधून पैसे कमवायचे आहेत, करिअर घडवायचं आहे, हे खूप जास्त बर्डन होतं. आणि त्याच्यानंतर मग जे काय सगळं माझं स्ट्रगल झाला, मी सक्सेसफुल झालो थोडंफार. त्याच्यानंतर लग्नाची वेळ आली. म्हणजे घरातले मागे लागले, आता काय सगळं झालंय, आता म्युझिक डिरेक्टर झालायस, आता लग्न करूया. आणि खूप मागे लागले होते माझ्या की नाही, ह्या वर्षी करायचंच तुला, मग मुली दाखवणं, हे करणं, ही मुलगी आहे बघ ना. माझी वहिनी इनिशिएटिव्ह घ्यायची सगळ्या गोष्टीसाठी. त्याच्यानंतर मला एक मुलगी आवडायची जिला की विचारणं खूप गरजेचं आहे, म्हणून मी तिच्या मागे घाई करत होतो की मी जाऊन पहिल्या भेटीतच अगं विचारलंय तिला. पण असं एक असतं नाही, म्हणजे असं असतं की बाबा ह्या क्षणी मला असं वाटलं, म्हणजे एक मनात मुलगी बसते, तर कोणता तो असा क्षण होता की डोक्यात ट्यूब पेटली नाही, बाबा अंकिताला भेटायचंय किंवा अंकिताशी बोलायचंय, हे एक्झॅक्ट मनात कधी आलं? हे कधी आलंय मला पण ऐकायचंय. म्हणजे मी तिचे रील्स बघायचो आणि रील्स मध्ये मला ती आहे ना, म्हणजे बिनधास्त बोलणारी आणि कोणाला घाबरत नाही. म्हटलं ही कसली आहे पोरगी भारी, असं मला म्हणजे जाम भारी वाटायचं. आणि मग आमचं इंस्टाग्रामवरती नॉर्मल बोलणं व्हायचं, नॉर्मल हलकं. म्हणजे मला फाट्यावर मारायची, म्हणजे जास्त रिप्लाय नाही करायची, पण व्हायचं बोलणं कधीतरी. म्हणजे आज मी मेसेज केल्यानंतर मला 3 दिवसांनी रिप्लाय येणं, अशा गोष्टी व्हायच्या. मग मी माझ्या लाईफमध्ये बिझी होतो, माझ्या काही फिल्म्स आणि म्युझिक ह्याच्यामध्ये बिझी असताना एक दिवस मी हिला मेसेज केला होता की म्हणजे रेड कार्पेटला आपण भेटलो पहिल्यांदा, ते पण असं हाय बाय करून झीच्या. त्याच्यानंतर मी हिला मेसेज केला की आपण भेटूया, कारण ती इकडे, अगं मी ज्या एरियात राहतो पनवेलमध्ये, ओल्ड पनवेलमध्ये, ती ह्या एरियात येऊन जायची बरेच वेळेला. म्हणजे एकदा मला वाटतं काहीतरी मोर्चा वगैरे होता, त्याला तुला बोलवलं होतं आणि तू तिथे येऊन गेली. मी हिला फोन केला, अगं माझ्या बाजूला येऊन गेलीस, मला भेटली का नाहीस? स्टुडिओ म्हटलं 5 मिनिटावरतीच आहे, तू आली असतीस तर आपली भेट झाली असती. अशी बऱ्याच भेटी आमच्या नाही झाल्या ज्या शक्य होत्या. हे टाळलंस का तू, ठरवून वगैरे टाळलं? नाही, मी ठरवून तर नाही टाळलं, पण इम्पॉर्टन्स नव्हता दिला त्या गोष्टीला. तेवढं काय भेटायचंय किंवा काय. आणि मी असं कोणाला भेटायला जाऊन चल चहा कॉफीसाठी जाऊया वगैरे असं कधी फार मला त्याच्यात इंटरेस्ट नव्हता. त्याच्यामुळे ते कधी झालंच नाही असं. काय का भेटणार म्हणजे. बरं, कुणाल तुझ्या आयुष्यात सुरुवातीला म्हणजे फिरणं आणि म्युझिक हे फार महत्वाचं होतं, नंतर तिसरी गोष्ट ऍड झाली म्हणजे अंकिता. तिसरी नाही, आता पहिली आहे. आता पहिले म्हणजे 3 तुझ्या आयुष्यात ह्या महत्वाच्या आहेत. मग आता चौथं कोण ऍड होणार आहे, किंवा असं चौथं कोण महत्वाचं आहे आता सध्या? चौथ्यासाठी सगळेजण कोर्स करतायत सगळ्याच गोष्टीसाठी. पण आहेत काही कॅल्क्युलेशन्स आहेत आमचे, काही प्लॅन्स आहेत. पण नाही असं नाही आम्हाला, म्हणजे चौथं म्हणजे तसं फॅमिली प्लॅनिंगचा तू म्हणशील तर मला तर घरून खूप टोमणे मिळत आहेत, माझ्या घरून, माझ्या आईकडनं, की विचार करा आता एवढं काय लहान मुलं वाढवायला काय एवढे पैसे लागतात का, हे करतात का, एवढं काय करिअर ओरिएंटेड वगैरे. पण आम्ही कसलाच असा विचार नाही करतो. पण एक थोडीशी भीती असते ना की जमेल का, ह्या गोष्टी जमतील का. हो, म्हणजे हा मला सांगतो कधी कधी की अगं पाणी पिण्यानंतर पाव कसं जमणार आहे तुला, काय माहिती, मला तर कधी कधी बघून तुझ्याकडे वाटतं की काय करशील. अशा गोष्टी आहेत, पण बघू. ओके, पण चौथं कोण महत्वाचं आहे का आता सध्या तरी? प्लॅनिंगची गोष्ट वेगळी. चौथं नाही, आम्हाला दोघांनाही आमच्या फॅमिलीज खूप इम्पॉर्टंट आहेत. फॅमिलीज, आमचं करिअर. म्हणजे तुला सांगू का, मला म्युझिक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, पण आता ही एवढी इम्पॉर्टंट झाली ना की ही थोडीशी रुसली किंवा काहीतरी आमच्यात झालं तर मला काम होत नाही माझं. म्हणजे माझं मेंटली मी स्टेबल नाही राहत. तर त्याच्यासाठी आम्ही त्या वेळेला सगळं सॉल्व्ह करतो. जे काय असेल ते त्या वेळेला 5 मिनिटात सॉल्व्ह झालं पाहिजे, नाहीतर मग माझं पण काम होत नाही, ती पण स्टेबल राहत नाही. त्याच्यामुळे म्युझिक ही आणि फॅमिली या गोष्टी खूप कमाल आहे. मी असं ऐकलं की तुला सूर्योदय आणि सूर्यास्त पाहायला फार आवडतं.
तर आतापर्यंत अंकिताला किती दाखवले तुझ्या लक्षात आहे का? लग्नापर्यंत आम्ही बघितले. आता खूप जास्त फिरत असतो त्याच्यामुळे गाडीतून जाताना आता आम्ही जेव्हा इंडोनेशियामध्ये गेलो होतो तेव्हा तिकडे एक सनराईज बघितला. पण आता असं होतं की आमच्या येण्याची वेळच खूप लेट आहे, त्याच्यामुळे सकाळी उठून सूर्योदय बघायला आता आम्ही कुठे नाही गेलोय. पण फेब्रुवारीत आमचा तोच प्लॅन आहे की जशा ह्याने आपली सुरुवात झाली होती सूर्योदय सूर्यास्त हे बघणं, आणि त्याने मला तेव्हा सांगितलं होतं की ही फुकट आपल्या आयुष्यात होणारी छान गोष्ट आहे जी आपण हे करतो आणि बाकी सगळ्या छान छान गोष्टींच्या पैसे देऊन मागे लागतो. तर ही मला सनसेट प्रचंड आवडतो. मला काही जण सांगायचे की सनसेट बघू नकोस, चांगलं नसतं, म्हणजे असतं नसतं बघायचं. पण मी म्हटलं की काय असं काही नसतं, म्हणजे एवढं सुंदर आहे ते. म्हणजे सूर्योदय खूप कमी वेळा बघितला असेल मी, पण सूर्यास्त मी खूप, म्हणजे जेव्हा कधी मला डिप्रेशन येतं किंवा काहीतरी टेन्शन येतं, मी जाऊन आमच्या इकडे एक टेकडी आहे त्याच्यावरती जाऊन बसतो. म्हणजे लग्न झाल्यापासून तुला काही टेन्शनच नाही, काहीच सूर्यास्तच नाही बघितलं. म्हणजे अंकिता आयुष्यात आल्यापासून टेन्शनच नाही, म्हणजे आधी अंकिताचं टेन्शन होतं म्हणून जायचंच का? एक तर लग्न ठरेपर्यंत खूप सूर्यास्त बघितले आम्ही आणि खूप सूर्यास्ताच्या स्टोरी आमच्या असायच्या. लग्न झाल्यापासून सगळं मस्त आहे. बरं, मी असं ऐकलंय की लग्न व्हावं म्हणून तू नवस केला होतास खास, हे खरं आहे का? एक नाही, तू नवस हा तुझं एक वचन झालं, अनेक वचन. नवस केले होते. अच्छा, काय? कारण आमची पहिल्यांदा मी देवबागला गेलो होतो तेव्हा तिने मला काहीतरी रोमॅन्टिक प्लेसवर जाऊया असं काही नव्हतं केलं. मला सगळे मंदिर फिरवले होते, त्यांच्या कुलदैवताच्या इथे गेलो होतो, तिथेच आम्ही लग्न केलं. आणि त्या सगळ्या ठिकाणी मी एकच गोष्ट बोललो होतो की खूप चांगलं होते सगळं, म्हणजे मी पुन्हा येईन ह्या सगळ्या गोष्टींसाठी, म्हणजे सगळ्या गोष्टीची जाण असेल मला. त्याच्यामुळे केले होते मी सगळ्या त्या जेवढ्या मंदिरांमध्ये तिने मला नेलं होतं तिथे सगळीकडे मी देवाला एकच बोललो होतो की शेवटची गोष्ट असेल, पुन्हा मी काही मागणार नाही. तरी टोटल किती नवस होते असे? 5-6 तरी केले असतील त्याला. जेवढे आता ती मला मंदिरात नेईल परत तिकडे कम्प्लीट करावं लागेल. अरे, कम्प्लीट करण्यासाठी आम्ही पुढच्या आठवड्यात जातोय. कारण आता मी त्याला म्हटलं की ऑलमोस्ट 6 महिने झालेत लग्नाला, आता जिथे जिथे काही बोललायस, कारण ते मला माहित नाही त्यालाच माहिती. त्याला असं आहे की मला लक्षात आहे सगळं आणि मी ते फेडणार आहे. तर म्हटलं मग आता वेळ काढून जाऊया आणि ते सगळे नवस फेडूया आपण. अच्छा, म्हणजे आता एकसाथ सगळं ते करणार? हो, आता पुढच्या आठवड्यात जाऊन आम्ही ते करणार आहोत. बरं, पण लग्नाच्या वेळेस ना पत्रिका तुम्ही जोडली नव्हती, पत्रिका जे पाहतात ते केलं नव्हतं, त्याचं कारण काय होतं? बरं, नाही ठरवलंय. माझ्या इकडचे गुरुजी आहेत, त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती की जर तू पत्रिका बघितलीस आणि काहीतरी वाईट असेल तर करणार नाहीयेस का? तर मी म्हटलं असं शक्यच नाहीये, मग नको बघूस म्हटले. ते म्हणाले बघून काय फायदा आहे की जर तुमचं ठरलेलंच आहे की मला करायचंय तर तुम्ही ते निगेटिव्ह काहीतरी त्या ह्याच्यात पडू नका. आणि त्याने मला, आणि तसं बघायला गेलं तर आमच्या घरच्यांनी आम्हाला फोर्स नाही केला की पत्रिका बघूया किंवा असं काहीतरी करूया, हे काही नाही केलं त्यांनी. आणि त्यामुळे त्याचं आयुष्यात सगळ्या गोष्टी अशाच क्लिअर आहेत की कुठच्याही गोष्टीच्या आहारी जायचं नाही आणि जी गोष्ट ठरवली आहे ती पॉझिटिव्हली त्या गोष्टीच्या मागे लागायचं, मग ती गोष्ट होते. म्हणजे मी आधी एका ठिकाणी जायचे की माझा असा विश्वास होता की ते मला छान गाईड करतात वगैरे, मार्गदर्शन करतात वगैरे. ते सगळे बाबाजी सगळं याने बंद केलंय. आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आला तुम्ही मंदिरात जा, देवाच्या समोर बसून माफी मागा किंवा हे करा, पण जास्त मागण्यापेक्षा तुम्ही स्वतःवरती काम करा, पॉझिटिव्ह राहा आणि तुम्ही तुमच्या गोष्टींमध्ये लक्ष द्या, त्या सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे आम्ही आमच्या वेळेस मी भीतीने मागितली देवाकडे एक गोष्ट, हिच्या मला ही मिळू दे, ही गोष्ट मागितली. पण मी नंतर हिला पण सांगितलं मी परत आयुष्यात काही मागणार नाही, याच्या पुढे मला काहीच नकोय म्हटलं मला. आणि मी देवळात पण ह्याच गोष्टीसाठी जातो की मला एनर्जी मिळावी चांगलं काम करण्यासाठी. बाकी मला काही मी मागण्यासाठी जातो किंवा काय, तोही मागत नाही आणि आता मीही मागत नाही. सगळे मस्त राहू दे, सगळे छान राहू दे, जे चाललंय ते छान चाललंय, असं आमचं कमाल आहे. पण किती हा हट्ट यासाठीच केला होता, अट्टहास असा पण त्याने चिंतामणीच्या समोर बसून त्याला तसं ते मला तर भांडलाच आहे वाटतं तिकडे, असं की शेवटचं मागतोय, परत आयुष्यात काही नाही मागणार. चिंतामणी समोर आम्ही गाडी लावून तासन-तास गप्पा मारायचो, म्हणजे समोर मंडप आहे आणि आम्ही समोर बसलोय आणि गप्पा मारतोय. येस, ते मी ऐकलंय. पण चिंतामणी फार खास आहे तुमच्यासाठी. सो रिसेंटली अशी कोणती खास गोष्ट आहे चिंतामणी संदर्भात? आता आम्ही जाऊन म्हणजे गणपतीमध्ये आम्ही ठरवलं, कारण मी तसं मुंबईत गणपतीला कधीच नव्हते. आता सासर अलिबाग आहे, अलिबागवरनं मुंबई परत काही लांब नाही. तर मी याला म्हटलं की एक दिवस काढून आपण दर्शनाला जाऊया, कारण आपण बोललो आणि झालंय सगळं आणि चिंतामणीच्या कृपेने तर आपण सगळं दर्शन घेण्यासाठी जाऊया. मुंबईच्या राजाचं दर्शन घेऊया, चिंतामणीचं दर्शन घेऊया. तर आम्ही चिंतामणीच्या मंडपात पोहोचलो 5:30ला. जसं मी पोहोचले तिथे आरती चालू झाली आणि तिथे आमच्यासोबत जे कार्यकर्ते होते ते असं बोलले की
काय कनेक्शन आहे तुझं काय माहिती. म्हणजे 7:30ला आरती होते, आज 5:30ला आरती करायला घेतलीये. आम्हालाही माहिती नव्हतं. तू एंटर झालीयस आणि सुख करता दुःख करता सुरू झालंय. तू लकी आहेस, तुझं काहीतरी वेगळंच कनेक्शन आहे असं ते. मी पण एकदम खुश झाले. म्हटलं ज्या गोष्टीसाठी आपण आलो दर्शन घेण्यासाठी, आरती मिळते आपल्याला. म्हणजे असं नाही की गर्दीत दर्शन घ्या निघून जा. तर ते एक वेगळं फील आहे आमचं तिथे. कमाल आहे. सो आता लग्न म्हणजे साधारण 1 वर्ष कम्प्लीट होईल तुमच्या लग्नाला. आधीचा कुणाल आणि आत्ताचा कुणाल म्हणजे रंग बदललेत का, महत्वाचा प्रश्न. खरं खरं उत्तर पाहिजे. रंग असे फार नाही बदललेत, पण पहिल्यांदा तू काही गोष्टींमध्ये मला एवढं नाही म्हणजे ज्या पद्धतीने सांगायचं आता तसं नाही. आता तो नवऱ्यासारखं सांगतो, नाही करायचं अंकिता आहे असं नाही करायचं. पहिलं असं बघ म्हणजे तुला वाटतं तर ह्या अशा गोष्टी नको करूस असं वालं होतं. आता ते नाही आवडत आहे, ते असं नाही केलं पाहिजे वगैरे असं येतं. पण ते ठीक आहे, ती फेस पण छान ऐकते. अंकिता ऐकते मी सगळं ऐकते. आता काय बोल, त्या थोड्या सवयी माझ्या विचित्र आहेत, त्या गोष्टी त्या वेगळ्या आहेत. पण बाकी तुझं मी सगळं ऐकते. बरं अंकिता मध्ये काय बदललं, रंग बदललेत का काही, किंवा बदलायची गरज आहे का? सगळं तसंच आहे. बरं तू ना पण साधारण म्हणजे तिची अशी सवय फार विचार वगैरे करते आणि मग त्याला तू थांबवायचं काम करतोस, तर ते अजूनही तसंच आहे की आता एवढ्या महिन्यात थांबलेलं आहे? कमी झालंय ते, पण थोड्या प्रमाणात आहे. पण त्या काही गोष्टी मला असं वाटतं की काही वेळेला करणं गरजेचं आहे, जे माझ्यात नाहीये. म्हणजे माझ्यात जी कमी आहे की मी खूप जास्त विचार करत नाही काही गोष्टींचा, पण ती काही गोष्टींचा करायला हवा तिथं करते विचार ती. अच्छा. त्याच्यामुळे मी आता हल्ली तिला काही बोलत नाही त्या गोष्टीवर की काय हे नको करूस, ते नको करत बसूस. ते आता ती योग्य मार्गावरती आहे. कमाल आहे. पण अंकिता तुझं असं होतं की मला लग्न करायचंच नाहीये, फार म्हणजे त्याने खूप गोष्टी अशा कट करत शेवटी विचारलं की आता काय आहे का. सो आता तुला कसं वाटतं जेव्हा लग्न केलंय तर मग अर्थात हॅप्पी दिसतेसच, पण एक असतं नाही चेंज होतो, बदलण्याचा दृष्टिकोन चेंज होतो, तर त्या लग्नाबद्दल तू काय म्हणशील? नाही, लग्न ही एक खूप छान गोष्ट आहे जी आपल्या ह्याच्यात दिलेली आहे, पण ती कोणत्या व्यक्तीसोबत तुम्ही करताय ना त्याच्यावरती तुमचं सगळं त्या लग्नाचा कन्सेप्ट डिपेंड आहे. की आपल्या आयुष्यातला आपला जोडीदार हा योग्य असेल तर लग्न तुम्हाला फार छान वाटेलच, आणि ती सगळं गोष्ट तुम्ही ती फेज आयुष्यातली एन्जॉय कराल. आणि आपल्या मानवी जीवनात या ज्या फेज दिल्यात ना की आपण शाळेत असतो, त्याच्यानंतर मग कॉलेजला जातो, ती एक वेगळी फेज असते. तेव्हा आपल्याला वाटतं की अरे मी हे करेन, मी ते करेन. मग एक आपल्याला रियालिटी चेक मिळतो, आपण थोडं कॉर्पोरेट आणि हे कमवण्याच्या फेज मध्ये येतो. त्याच्यानंतर मग लग्नाची फेज, मग पुढे मुलाबाळांची फेज, मग त्यांचं शिक्षण वगैरे. सो या प्रत्येक फेजची एक वेगळी मजा आहे आणि ती सगळ्यांनी ती अनुभवली पाहिजे. म्हणजे मला करायचंच नाहीये, मी खूप कॅपेबल आहे वगैरे या गोष्टी आहेत ना, त्या न करता. म्हणजे माझ्या एका काकीच्या बहिणीने खरं तर मला सांगितलं होतं, तिने लग्न केलं नव्हतं. ती म्हणाली की आयुष्यात आता म्हातारपणात येऊन मला रिग्रेट होतोय. सो तुझा जो हा डिसिजन आहे की तू लग्न करणार नाहीयेस, तर मी तुला एक सांगेन की योग्य जोडीदार निवड आणि लग्नाचा विचार कर. कारण तोच एक असतो आपल्यासोबत ज्याच्यासोबत तुम्ही डिस्कस करू शकता किंवा काय करू शकता. आता तुझ्या आजूबाजूला मित्रमैत्रिणी आहे, तुला काही वाटत नाहीये. एका पॉईंट नंतर त्यांची लग्न होतील, ते त्यांच्या आयुष्यात बिझी होतील, आणि ते मला जाणवायला लागलं हळूहळू की सगळे जणांची लग्न व्हायला लागली ना तसे ते त्यांच्या संसारात बिझी झाले आहेत. सुट्ट्या आहेत तर त्यांना बायकोला घेऊन माहेरी जायचंय किंवा त्या गोष्टी करायच्या आहेत, पण माझ्याकडे करण्यासारखं काही नाहीये असं. आणि नंतर मला योग्य वेळी कुणालचं माझ्या आयुष्यात एंट्री झाली आणि त्यानंतर सगळ्या गोष्टी जुळून आल्या. कमाल आहे, मस्त वाटतं. बरं, पण कुणाल तू जसं की स्टार्टिंगला तिचे जे लग्नाविषयी विचार होते आणि मग तू ते पॉइंट्स तिला विचारले, ओके हे का, मग हे कट केलं, म्हणजे ते समजावून वगैरे. तर मग आता सध्या अशी कोणती गोष्ट आहे जी नुकतीच झाली असलं, म्हणजे तिचे काहीतरी विचार आहेत पण ते कट करून ते बदललेत, असं काय आहे का? सध्या त्याने तसं बघायला गेलं तर फिटनेसच्या बाबतीत त्याने माझे विचार बदलले. फिटनेसच्या बाबतीत म्हणजे मला कारण दिलेली अजिबात आवडत नाही. म्हणजे मी मुद्दामून ना सकाळी उठल्यानंतर असं बोलतो तिला, आज नको जाऊया जिमला, कारण मला असं वाटतं की आज थोडस लेट होऊ शकतं. मग तिकडून काय आन्सर येतं बघतो. पहिले आन्सरचं ठीक आहे कोणाला नको जाऊया, मग पण आता ते नको जाऊया का नको जाऊया असं व्हायचं. आता तो जरी बोलला ना, माझी इच्छा जरी असली की नाही जायचं, तरी मी तो नाही म्हणते, नाही जायला पाहिजे. मनात असतं म्हणजे नको रे आज नको, पण जाऊया. पण मला पण खूप छान वाटतं की दिवसाची सुरुवात, कारण एकतर अशा धावपळीच्या ह्याच्यात आमचा व्यायाम काही होत नाही. आणि मी रियालिटी शो मधनं आल्यानंतर मला कळलं की मी किती स्पोर्ट्समध्ये तर मी कधीच पार्टिसिपेट केलं नव्हतं. त्याच्यामुळे ते फिजिकल फिटनेस माझ्याकडे नाहीये. मी दिसताना बारीक आणि व्यवस्थित दिसते, पण तशी फिट नव्हते मी. पण आता मला ते खूप छान वाटतंय की ते फिटनेस आणि त्या गोष्टी त्या मी एन्जॉय करते. सो ते त्याने
बारीक असणं म्हणजे तुम्ही फिट आहात हे नाहीये, हे त्याने चेंज केलं. ओके, पण कुणाल म्हणजे मला फार कौतुक वाटतंय तुझं, म्हणजे जसं की स्वप्न जे आहेत अंकिताची तर तू पूर्ण करतोय. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे तिचं अंकिताचं असं होतं की मला ग्रँड लग्न करायचं, आणि तुझ्या घरून होतं की आपण कोर्ट मॅरेज करूयात, आणि तू घरच्यांचं न ऐकता म्हणजे न ऐकण्यापेक्षा तू अंकिताचं त्याच्या घरून नव्हतं, त्याचं होतं. अच्छा, स्वतःचं पण होतं की आपण जास्त काही असं ठरवत होतो पहिले, आणि तिचं स्वप्न होतं की मोठं लग्न, मला सगळ्या विधी करायच्या आहेत, सगळं हे करायचंय. आणि मग म्हटलं की नाही तुला करायचंय ना, मग आम्ही दोघांनीच डिसिजन घेतला की करूयात, ते तसंच झालं पाहिजे. बाकी माझ्या घरचे पण मागे लागले की ते मोठं करायचं, शेवटचं लग्न माझं, म्हणजे मी लहान असल्यामुळे तो घरातलं शेवटचं होतं. पण तुला का पण मग कोर्ट मॅरेजच का करायचं होतं? त्याच्या मागे काय तुझं होतं लॉजिक? नाही असं काही, मला फिरायला खूप जास्त आवडतं. जसे रील्स येतात ना, तुम्ही लग्नाचा खर्च वाचवा, त्याचा काहीतरी विचार फालतू करत होतो मी. पण असं काही नाहीये, तुम्ही लग्न खूप जास्त छान करा, पण असं करा की त्याच्यामुळे म्हणजे तो जो काही खर्च असेल त्याच्यामुळे तुमच्या आई वडिलांना, तुमच्या फॅमिलीला सफर करावं नाही लागलं पाहिजे. आम्ही आमचं लग्न दोघांनी केलं, लॅविश लग्न केलं, म्हणजे खूप भारी असं नाही, आनंद असला पाहिजे. ज्या लोकेशनला आम्ही लग्न केलं त्या लोकेशन, म्हणजे अजूनही महाराष्ट्रातले किती लोक आम्हाला भेटतात आम्ही कुठे गेल्यानंतर, तुमचं लग्न काय झालं भारी, तुमचं हीच खरं आम्हाला हे वाटतं की चल आपलं खरंच भारी लग्न झालं. म्हणजे आता पण मागच्या आठवड्यात मला एक आजी भेटल्या होत्या, बोलल्या तुझं लग्न खूप छान झालं होतं, आम्ही ते ना परत ते व्हिडिओज आम्ही बघतो, आम्हाला खूप आवडलं. म्हणजे असं काही म्हणजे उगीच दिखावा नाहीये आणि काही, खूप छान सुंदर ठिकाण, मंदिराच्या आजूबाजूला लग्न, आणि ते वातावरण खूप छान होतं. असं ते जेव्हा सांगतात ना तेव्हा असं वाटतं की तो केलेला जो आपण खर्च होतो तो इथे हे झालाय, म्हणजे छान झालं लग्न. खर्च केलं म्हणजे चांगलं होतं असं नाही, मंदिरात करा पण छान लग्न करा, विधी सगळ्या करा, माझं म्हणणं. येस, पण माझा प्रश्न असा होता की म्हणजे आता तू स्वप्नांमध्ये तिचं जे स्वप्न होतं तर ते पूर्ण केलंस, सो असे कोणते स्वप्न आहेत, म्हणजे अर्थात तू तिला सपोर्ट करत असशीलच, पण तुला सुद्धा की बाबा माझं ह्या गोष्टीला कुणाला खूप चांगल्या प्रकारे मदत करतो, अर्थात तुमच्या दोघांचे प्रोफेशन फार वेगळे आहेत, एकमेकांना टाइम देता येत नाही, सो त्यामध्ये स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुणालचा तुझ्यासोबत काय हातभार असतो, ते एकंदरीत काय सांगतो? तसं बघितलं असतं आमचे दोघांचे स्वभाव खूप मिळते जुळते आहेत, आणि त्यामध्ये दोघेही आम्ही इमोशनल आहोत, आणि मला खूप सोशल वर्क करायची आवड होती पहिल्यापासून. मला होतं की मला माझा स्वतःचा एक एनजीओ हवा आहे, तर तो आता एनजीओ हे करण्यासाठी त्याने मला खूप सपोर्ट केला की नाही तू कर. मी थोडं घाबरतही होते, मी खूप घाबरत होते की नाही नको करायला, काय करू, पण त्याने खूप सपोर्ट केला. म्हणजे तो होता माझ्यासोबत म्हणून ती गोष्ट पुढे होऊ शकली, आणि जेवढे मी समाजकार्यासाठी पुढे येते तेवढाच तो येतो, फक्त तो दिसत नाही. याच्या आधी म्हणजे लग्नाच्या आधी जेवढं काही मी समाजकार्य करायचे मला माहित नव्हतं, मला नंतर कळलं की तिथे प्रत्येक वेळेला फंडिंग हा सुद्धा द्यायचा, मला काही माहित नव्हतं. खूप मोठे फंडिंग करत होता, पुन्हा आंबे वगैरे विकत घेत होता, पण मला काही माझं लक्ष नव्हतं या गोष्टींवरती. सो हा माझ्या ब्रँडचं एक गिराईक सुद्धा होतं, त्याच्यानंतर माझ्या समाजकार्याला सपोर्ट करणारी व्यक्ती सुद्धा ही होती. आणि माहित ऐकलं की अंकिताने पैसे पण जास्त घेतले होते असं एका इंटरव्ह्यू मध्ये म्हणजे आमची आंब्याची वाडी असताना पण मी तिच्याकडून आंबे विकत घेतले. एक पेटी फ्री दिली होती, ते सांगतच नाही कधी. एक पेटी फ्री दिली होती ते नाही सांगत, पैसे घेतले आंबे. हा, थँक्यू. ओके, सो असं तुम्ही एकमेकांसाठी कोणत्याच्या सवयी बदलल्या आहेत का? बदलल्या, एखादी वस्तू हे केलं तिथेच टाकतो, टॉवेल असं बेडवरती टाकतो वगैरे, ते त्याला मी अजूनही सांगते, थोडंफार बदलतंय त्याचं, पण त्या गोष्टींवर मी अजिबात उचलत नाही. मी त्याचा फोटो काढते आणि त्याला पाठवते, आणि मी त्याला विचारते की काय हे इथे कशाला ठेवलंयस, असं माझा मेसेज असतात त्याला. तू काय बोलशील अंकिता विषयी? माझी कोणती सवय बदलली? फिटनेस. माझा ना तो स्क्रीन टाइम चेक करतो. मोबाईल वरती खूप जास्त असते, पण तिचं काम पण मोबाईल वरती आहे, ठीक आहे, पण माझं म्हणणं आहे की एक टाइम ठरव की त्या वेळेत तू हे करशील मोबाईलवर. पण आता त्यांना कॅल्क्युलेशन जास्त माहिती आहे सोशल मीडियाचं कसं काय आहे ते, त्याच्यामुळे ते बोलण्यात पण काही अर्थ नाही. पण तो चेक करतो, किती दिवसाला किती वेळ मी स्क्रीन वरती बघितलाय किंवा काय, हे तो सगळं चेक करतो. आणि त्याच्या भीतीने कधी कधी मी टाइमपास नाही करत फोनवरती, म्हणजे मला नको बाबा संध्याकाळी परत टाइम वाढलेला असेल तर परत बोलणार मला की एवढा वेळ काय केलंस, म्हणून मग मी तो टाइम नाही करत. छान. सो मी असं पाहिलंय, बोल नाही, म्हणजे आम्ही ओव्हरऑल असं ठरवतो की आपण आनंदी राहिलो पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला स्ट्रगल करावं नाही लागलं, ते आम्ही चांगलं एन्जॉय करतो. त्याच्यामुळे असं काही आम्हाला
सवयी बदलायची गरज नाही लागली कुठल्या गोष्टी. कमाल. तू आता स्ट्रगलचा विषय काढलाच आहेस, सो तू हिला मिळवण्यासाठी फार स्ट्रगल केलेले आहेत, फार एफर्ट घेतलेले आहे. भरपूर. आता काय एफर्ट घेतोय हा महत्वाचा प्रश्न आहे. आता कशासाठी एफर्ट घेईल, पण म्हणजे कोणत्याही गोष्टीसाठी किंवा काहीच नाही, ही रागवली असेल किंवा काहीतरी घ्यायचंय किंवा एफर्ट घेतच नाही. राग लग्नानंतर पण एफर्ट घेतात ना कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी, खुश ठेवण्यासाठी एफर्ट म्हणा, फिरण्यासाठी एफर्ट म्हणा. म्हणजे माझ्या आयुष्यातली मी तुला जसं म्हटलं की आम्हाला आनंदी राहण्यासाठी आम्हाला स्ट्रगल करावं लागत नाही. आणि मला ते असं नाही की मी एखादी गोष्ट किंवा एखादा सण आहे तर तेव्हा मी विचार करून काहीतरी सरप्राईज देतो हिला किंवा काहीतरी करतोय, असं काही होत नाही. मला वाटतं की हे करावं हिच्यासाठी, त्याच्यामुळे ते काही एफर्ट्स असे वाटत नाहीत मला. ते आपलं कर्तव्य आहे, करायला पाहिजे प्रत्येकाने. ओके. नाहीतर मग काय होतं माहितीये, असे किती जण बघितलेत की ज्यांच्या आयुष्यात फक्त दिखाव्यापुरतं प्रेम आहे आणि त्यांच्या खऱ्या नात्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स. तर ते प्रॉब्लेम्स नाही व्हायला पाहिजे म्हणून एकमेकांसोबत बोला. आम्ही असं सोशल मीडियावरती कोणतीही गोष्ट दिखाव्यासाठी अशी कुठलीच गोष्ट आणि मला ते आवडत नाही की कॅमेरा समोर मुद्दामून हे वाटावं म्हणून मी हे करीन, हे मला नाही आवडत. म्हणजे तू मला सांगितलंस की हे मला रील मध्ये चांगलं वाटेल म्हणून कर, नाही. म्हणजे नात्याबद्दल नाही, नात्याबद्दल मला वगैरे असेल ती आम्ही अशी करतो मजा मस्ती, पण नात्याबद्दल खोटं खोटं वाग किंवा हे वाग असं मला आवडत नाही. ते म्हणजे मग ते उगाच देखाव्यापुरतं करायचं नाही. हे खूप छान. म्हणजे नात्याबद्दल विषय काढलाच, असं मला अनिकेतचं नाव घ्यायला आवडेल की तुमच्या नात्यात टर्निंग पॉइंट होता तो. सो आता असं काही झाल्यावर येतो का, म्हणजे असं काही झालं प्रत्येक वेळेला अनिकेतला लोक ओळखत नसतील, पण अनिकेत नाईक म्हणून आमच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती आहे. म्हणजे आम्ही एवढे रील्स बघतो इंस्टाग्रामवरती वगैरे की लग्न जेव्हा ठरतं तेव्हा नवरा नवरी रडतात बिडतात. आम्ही एवढ्या प्रॉब्लेम्स मध्ये गेलोय, आमचे घरातून विरोध होता, सगळीकडनं विरोध होता, तरी नंतर आमचं लग्न ठरलं, लग्न छान झालं. पण त्या दिवशी आम्हाला रडायला आलंच नाही, आम्ही खुश होतो पूर्ण 4 दिवसात की अरे यार झालं फायनली, आणि ते आनंदाचे अश्रू आलेच नाहीत आम्हाला. पण हळद चालू होती, मला माहित नाही तेव्हा आपले कॅमेरामॅन कुठे फिरत होते की काय करत होते नेमकं तेव्हाच ते कॅप्चर नाही झाले किंवा असेल तर मी डेटा चेक नाही केलाय. पण अनिकेत जेव्हा आला आणि अनिकेतने याला हळद लावली, हा ढसा रडायला लागला आणि एवढा रडला तो तेव्हा त्याला बघून. ते खूप हे होतं. पण अनिकेत नाईक ही एक अशी व्यक्ती आहे आमच्या आयुष्यातली, हल्ली भेटत नाही ते जास्त, त्याच्यामुळे तो बघत असेल तर त्याचं पण लग्न झालंय त्याच्यामुळे हल्ली तो आम्हाला भेटत नाही. पण येतो म्हणून सांगतो आणि येत नाही. पण त्याने खूप हे केलं, ते तू सांगशील जास्त. म्हणजे अशी एक वेळ होती की जेव्हा असं वाटलं होतं की आम्ही दोघं आता नाही भेटणार, म्हणजे आपण तो संपर्क तोडूया. मी विचारलं होतं आणि आम्ही दोघं वेगळ्याच फेज मध्ये होतो की घरातून पण नाहीये, सगळ्याच गोष्टीतून. पण अनिकेत हिला भेटला, ही अनिकेतला भेटायला गेली होती की प्रॉब्लेम्स चालू आहेत आणि असं तसं आहे, आणि ही रडत होती. तर अनिकेत म्हटलं की नाही चल आत्ता. आणि हिला माझं तेव्हा झीचं एक टायटल सॉंगचं रेकॉर्डिंग चालू होतं आणि मी स्टुडिओत होतो आणि तो हिला घेऊन आला आणि मी रेकॉर्ड करतोय, सिंगरला रेकॉर्ड करतोय आणि मागे बघतोय तर ही. आणि मग तेव्हा ते हे झालं की नाही बोललं पाहिजे, आपण नाही राहू शकत एकमेकाशिवाय. ही फिलिंग जी त्याच्यामुळे आली ना ती खूप इम्पॉर्टंट होती. आणि त्याच्यानंतर आम्ही दोघं खूप जास्त विचार केला त्या गोष्टीसाठी की नाही ही गोष्ट आहे अशी की आपण त्याला इग्नोर करून चालणार नाही. आणि मग ती म्हणून तो एवढा इम्पॉर्टंट. सगळ्यात जास्त ह्याची चौकशी अनिकेतने केली होती. मला चांगला मुलगा आहे हे केलंय, पण त्यांचा जो झीचा मेन हेड आहे प्रद्युत म्हणून, तो माझा खूप चांगला आणि खूप वर्षांपासून, आणि माझ्याबद्दल खूप जास्त चौकशी यांनी अनिकेतनी त्यांच्याकडे केली, सगळ्या झीच्या लोकांकडे. कारण झी सोबत माझं वेगळं कनेक्शन आहे, मी खूप काम केलं त्यांच्यासोबत. तर त्यांच्याकडे चौकशी केली तर मी भारीच आहे ना, त्याच्यामुळे माझ्याबद्दल छान लग्न थेटच केलं. ओके. तू जसं आता म्हणाला की एकमेकांशिवाय राहू शकत नाही, हे कळलं, हे त्याच क्षणाला कळलं का? तसं आधी कळलंच होतं पण मुवमेंट नाही, पण आपण म्हणतो ना की ह्या क्षणाला कळलं बाबा एकमेकांशिवाय राहू शकलं नाही, एक मुवमेंट येते. आपण एवढे पण असे बालिश नाही आहोत की ही गोष्ट आता आपण, म्हणजे मला कळलंय की आपण आता नाही एकमेकांसोबत राहू शकत, तर ते समजून घेणं पण गरजेचं आहे त्याच्यासाठी. म्हणजे आता काय प्रकार घडतात बघितलंस ना की तू मला भेटत नाहीस
तू कोणालाच भेटणार नाहीस, मग हे करणं, तिच्यावर हल्ला करणं, हे करणं, असले प्रकार करण्यापेक्षा आम्ही दोघंही तेवढे मॅच्युअर्ड होतो की ठीक आहे आपण समजून घेतोय, पण ते जमत नाही. ते इमोशनल आम्ही खूप जास्त होतो. त्या अनिकेतच्या आणण्यामुळे खूप जास्त इमोशनली आम्ही कनेक्टेड झालो की बाबा आपण विचार करूया, ठीक आहे ना, कन्व्हिन्सच करायचं आहे ना. तिला म्हटलं मी करतो, तू तुझा निर्णय घे, मी तुझ्या आई वडिलांशी बोलतो, जे काय असेल. त्याच्यामुळे ते खूप इम्पॉर्टंट होतं तो मुवमेंट की जेव्हा अनिकेत घेऊन आला. ओके, पण ते क्षण कसे होते म्हणजे जेव्हा आपण प्रेमात पडतो तेव्हा काही गोष्टी आपण कुठे लक्षच लागत नाही आणि एक कळतं ना हा आपण प्रेमात पडलोय, किंवा कोणत्या गोष्टीला तुझं असं झालं की हा बाबा खरंच मी कोणाच्या प्रेमात पडलो. 4 महिने माझं युट्यूब चॅनल बंद होतं, 4 महिने काही व्लॉग्स येत नव्हते, काही नव्हते. आणि मला सगळेजण की काय नक्कीच काय झालंय, म्हणजे का व्लॉग्स येत नाहीयेत किंवा काय, मला मेसेजेस यायला लागलेले किंवा काय. फरक एकच होता की मला लोक मेसेज नव्हते करत, ब्लॉग टाकायला सांगता. आता जसे मला मेसेज करतात की दादा सांग ना ताईला ब्लॉग टाक, आणि हा मला सतत सांगायचं की ब्लॉग तू तुझं हे सांभाळ, अगं तू काहीच करत नाहीस. आणि मला होतच नव्हतं की कॅमेरा समोर येणं आणि म्हणजे उगीच बोलणं की छान आहे, मी मस्त नाही, मी मस्त नाहीच आहे, मला काय लाईफ मध्ये चालू आहे आणि ते कसं मॅनेज होणार आहे असं. पण इंस्टाग्रामवर त्यातल्या त्यात 1-2 स्टोरीज टाकून मी जिवंत आहे असं मी लोकांना दाखवत होते की आहे मी आहे. पण युट्यूब पूर्ण बंद होतं. आणि नंतर मग याने मला सांगितलं की जेव्हा झालं की अनिकेतचं हे झालं, आम्ही भेटलो आणि मग ठरवलं की आई बाबांना कन्व्हिन्स करायचं. तो बोला त्याच्या आधी परत एकदा व्यवस्थित तुझं सगळं चालू कर. तेव्हा मी एक व्हिडिओ टाकला आणि युट्यूबने माझं चॅनलच बंद करून टाकलं, कारण 4 महिने ते चॅनल बंद होतं. अचानक एक व्हिडिओ पडला तर त्यांनाही वाटलं की अरे हे हॅक झालंय का काय झालंय, त्यांनी माझं चॅनल बंद करून टाकलं. मग परत आठवडा त्याच्यामध्ये गेला की ते चॅनल चालू करणं, ते त्यांना सांगणं की ते माझंच चॅनल आहे. आणि मग ते चालू झालं. पण मग मला असं वाटलं की नाही, आपण हे कंटिन्यू केलं पाहिजे. आणि लोक एवढी वाट बघतायत, सगळ्या ह्याच्या खाली मेसेज करतायत. मला एक गोष्ट कळली की हिचे जे फॉलोअर्स आहेत ना ते खूप जेन्युइन आहेत. म्हणजे आज्या असतील, मावश्या असतील, ते सगळे आता आम्ही भेटतो ना, त्याच्यामुळे एवढं ते जेन्युइन वाटतं ना. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ती फॅमिली आहे, तिला तोडू नकोस, तू त्यांच्यासोबत कनेक्टेड राहा, तर ते इम्पॉर्टंट आहे. एवढं आधी कमवलेस ना, तर आता तू त्यांच्यासोबत कनेक्टेड राहा. त्यांना अजिबात असं, कारण मेसेज येतात अगं खरंच की ताईने ब्लॉग नाही टाकलाय, तुम्हाला बघितलंय नाही 2 दिवस. आणि लोक भेटताना पण असेच भेटतात की आमचे खूप आधीपासूनचे मित्र आहेत किंवा असेच भेटतात, काय कोणाला काय म्हणतो असं तसं. एकदम आम्हाला नवीन भेटतोय असं वाटतं, पण त्यांना वाटत नाही आम्ही सतत पाहतो. पण तरी पण मला विचारायचं की असं समजतं ना आपल्याला की हा आपण प्रेमात पडला. तर तू सांगितलं की युट्यूबच बंद ठेवलेलं, पण तुला कसं म्हणजे मनाला आपल्याला कळतं, एक फिलिंग येते, सो तेव्हा तुला ते कसं एक्झॅक्ट कळत की यस आपण प्रेमात पडलोय, स्वतःच्या मनाला काय मेसेज आला? नाही, जेव्हा आम्ही पहिलं भेटलो ना, म्हणजे पहिलं भेटलो तेव्हा नाही, आम्ही ठरवलं की आता भेटूया असं, आणि आम्ही भेटलो होतो तेव्हा जेव्हा ह्याने मला विचारलं, आणि तेव्हा जसा तो बोलत होता, कारण तो फार छान बोलतो, हे लेखक हे लिहिणारे येणारे असं फार गोड 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 बोलतात आणि बाटलीत उतरवतात, तर तो असा गोड गोड बोलत होता. मला असं की आयुष्य एवढं सुंदर आहे, मला माहित नव्हतं असं मला झालं. आणि एवढं तो आयुष्याबद्दल भरभरून बोलत होता, मग सूर्योदय सूर्यास्त आणि या सगळ्या गोष्टी. त्याच्या बोलण्यावर मी इम्प्रेस झाले. आणि नंतर मी घरी येऊन विचार केला की बापरे, आपल्या आयुष्याबद्दल आपण एवढ्या ह्याने कधी बघितलंच नाही ना गती. म्हणजे कंटिन्यू धावत असते, बाबा हे बघ, हे चांगलं आहे, ह्याच्यासाठी पण वेळ नसतो तिला. आता ती सगळ्या गोष्टीचा विचार करायला लागली. तेव्हा मी तिला ती जाणीव करून दिली की स्थिरता, स्थिरता ती त्याने आणली. आणि त्याच्यामुळे तेव्हा मला असं आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जेव्हा बदलला, तेव्हा मला असं कळलं की नाही, हा मुलगा काहीतरी वेगळा आहे, आणि हेच मला आयुष्यात ती स्थिरता जी हवी आहे ती इथे. अच्छा, तिथे मग तुला असं झालं येस आता आपण प्रेमात पडलो किंवा खूप छान आहे आपल्यासाठी मुलगा, आणि मग तेव्हा तू ठरवलं की लग्न करायचंय. ओके, आता मगाशी अनिकेतचा विषय सुरूच होता, त्यालाच लागून प्रश्न आहे, आता लग्नानंतर कोणत्या क्षणी असं झालंय की अनिकेतला बोलावं लागलंय, असं झालंय? बोलावं म्हणजे आम्हाला भेटायला ये बाबा? नाही, भेटायला नाही, म्हणजे काहीतरी तुम्ही संकटात असाल किंवा काहीतरी तुमचं वाचलंय किंवा काहीतरी हिला मस्का लावायचंय, कुणाला मस्का नाही. ह्या बाबतीत आमच्या दोघांचं आधीपासून क्लिअर आहे की आमच्या दोघांमध्ये झालेली भांडणं ही आम्ही दोघंच सोडवणार, ना माझ्या घरचे ना याच्या घरचे ना आमचे मित्र. सांगू का, अशी एक दिवस भांडणं अशी कधीच नाही आमच्यात. ती त्याचं कारणच मी तुला सांगतो की कम्युनिकेशन. झालं तरी त्या 1 तासात कम्युनिकेशन करून सोडवा, तर ते दुसरा दिवस उजाडतच नाही. त्याच्यामुळे असं काही आलंच नाही आणि येणार पण नाही मला वाटतं. खूप छान आहे. पण जर तुम्हाला आता कोणाला कपल्सला किंवा आता तुमचं लव्ह मॅरेज झालंय, सो असं कपल्सला सांगायचं असेल की प्रेमाचा अर्थ त्याचबरोबर लग्न टिकवण्यासाठी, तर तुम्ही काय सांगाल बरं? म्हणजे प्रेमाचा मूलमंत्र किंवा लग्नाचा मूलमंत्र.
मूलमंत्र सांगणं एवढे महिने तर नाही झालेत, आत्ताच लग्न झाले, त्याच्यामुळे लोक म्हणते यांचं आत्ता लग्न झालंय आणि काय आले शहाणपणा सांगायला. पण तेच आहे, मी सांगेन की मुलगी निवडताना व्यवस्थित निवडा, मुलगा निवडताना व्यवस्थित निवडा, निवडताना व्यवस्थित निवडा, घाई गडबडीत कुठच्या गोष्टी करू नका. तुम्ही पहिले सगळे गोष्टी चांगलेच दाखवतात, त्याच्यामुळे निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या पण समजून घ्या, सगळ्या गोष्टी समजून घ्या की तुम्हाला आयुष्यात कसं खुश ठेवेल किंवा तुम्ही त्याच्यासाठी काय करू शकता, सगळ्याच बाजूने विचार करा. खूप खूप खालच्या लेवलला जाऊन विचार करा की हे झालं तर काय करणार तू. आम्ही खूप निगेटिव्ह गोष्टी डिस्कस केल्या होत्या. हे झालं तर काय होईल, अशी वेळ आली तर काय होईल, तशी वेळ आली तर काय होईल, या सगळ्या निगेटिव्ह आणि खूप खडतर गोष्टीचं डिस्कशन करून मग आम्ही याच्याकडे आलो. काय होतं पण नेमकं त्या डिस्कशन मध्ये? म्हणजे असंच की मी त्याला विचारलं होतं की एखाद्या वेळेला असं होईल की तुझ्या घरी पण कोणीतरी आजारी आहे, तुझ्या आई वडिलांमध्ये, माझ्या घरी पण माझे आई वडील आजारी आहेत, तर अशा वेळेला तुझी बायको म्हणून तू काय एक्सपेक्ट करशील की सून म्हणून तू इथंच थांब, तुझ्या घरी नाही जायचं, की तू हे म्हणशील की मला माझ्या आई वडिलांना मुलगा नाही म्हणून मला तिथे जाऊ देशील, तू काय करशील? तर तो म्हणाला की तसं बघायला गेलं तर जबाबदारी तर आपली इक्वल आहे तुझ्या, म्हणजे ते 3 भाऊ आहेत, आम्ही 3 बहिणी आहोत. तर तो म्हणाला की अगदीच एवढी वेळ आली म्हणजे असं येणारच नाही की म्हणजे इकडे त्याला 2 भाऊ आहेत बघणारे, पण मी घरात तिकडे मोठी आहे. तर तो म्हणाला की तू राह इथे, मी जातो तुझ्या घरी, मी आई बाबांना सांभाळेन. मी असं नाही म्हणत की किंवा तुला तिकडे जायचं असेल तू तिकडे जाशील, मी आई बाबांना सांभाळेन. झाल्यानंतर जे कम्पॅरिझन होतं ना की तुझे आई वडील माझे आई वडील, असं आमच्यात होत नाही. म्हणजे मी त्यांना सांगितलं होतं की मी तुमचा मुलगा म्हणूनच आहे तुमच्यासाठी, त्याच्यामुळे असं आमच्यात कम्पॅरिझन होत नाही. आम्ही सगळ्या गोष्टी एक फॅमिली म्हणूनच विचार करतो नेहमी. म्हणजे आत्ताही तिला जेव्हा आम्ही माणगावला जातो तेव्हा तिला खूप भारी वाटतं की आम्ही सगळे एकत्र असतो, तर त्या गोष्टी पण भारी वाटतात. आणि आमच्या देवबागच्या घरी पण आम्ही जातो तेव्हा पण आम्ही तसेच मिळून मिसळून आणि सगळ्या गोष्टी, म्हणजे मी जावई आहे किंवा हे असं फिलिंगनी राहतच नाही कधीच. जे पडेल त्या लेवलला जाऊन काम करणार, हे करणार सगळ्या. म्हणजे आमच्या घरी बाबा त्याला अहो जावं करतात, अहो जावई वगैरे असं, पण आई नाही, आई कुणाल वगैरे असं, ते असं नॉर्मल घरात मुलगा आहे असं वालच वातावरण असतं. आणि आमच्या घरात खूप असं नॉर्मल वातावरण असायचं, पण हा आल्यापासून मजा मस्ती आणि खूप खेळीमेळीचं वातावरण. हे अनेक इंटरव्ह्यू मध्ये तुमचं ऐकलंच आहे. आता तू जसं मगाशी म्हणाला की निवडताना म्हणजे जोडीदार निवडणं फार महत्वाचं आहे. सो तुझ्या डोक्यात असं होतं ना, म्हणजे प्रत्येक मुलाच्या मुलीच्या डोक्यात असतं की जोडीदार निवडताना हा असा हवा, म्हणजे आपला एक बॉक्स असतो त्यामध्ये आपण ते पॉइंटर ठेवतो. तर तेव्हा तुझ्या डोक्यात काय होतं, कोणते कोणते पॉइंट्स होते आणि ते सगळे पॉइंट्स आता अंकितामध्ये आहेत का? पहिले तर आपण काय करतो माहितीये, खूप म्हणजे आधी काय घडलं होतं, नंतर काय घडणार आहे, ह्या गोष्टींचा विचार करतो. पण त्या गोष्टीतून ती मुलगी शिकून ती कशी वागते, ती समाजाशी कशी वागते, ती इतर लोकांशी कशी वागते, ती समाजात वावरताना कुठला ऍटिट्यूड घेऊन वावरते, या सगळ्या गोष्टी मी ऑब्झर्व करत होतो. म्हणजे मला असं वाटतं की खरेपणा असला पाहिजे. खरेपणा खूप इम्पॉर्टंट आहे की ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात जशी वागते ते म्हणजे दिखावा नाहीये, तो ती खरी आहे. आणि तेच जास्त कळतं ना की तुमच्याशी कशी वागते याच्यापेक्षा ती इतर लोकांशी कशी वागते हे खूप इम्पॉर्टंट आहे. ती एवढे जणांना मदत करत असते ना. आता स्टुडिओत आम्हाला एक मुलगी भेटली होती जी कोरस साठी आली होती, सिंगर आहे, कोरस साठी आली होती. आणि ती अचानक हिला म्हटली की मी तुझ्याशी 2-3 वर्षापूर्वी बोलले की तू मला मदत केली होतीस, माझा पेमेंट माझे कंपनीतून होत नव्हतं, ते मला तू काढून दिलेस. तर बघ 3 वर्षापूर्वीच त्या मुलीला आठवलं आणि ती मुलगी बोलली. पण हे तिला आठवत नव्हतं कारण ती खूप लोकांचं असं छोटं मोठं का होईना पण काम करत असते. ही मला जास्त गोष्ट तिची आवडते की खरेपणाने, आणि जिथे इमोशन्स आहेत तिथे ती पिघळतेच. म्हणजे ती मग ते केलंच पाहिजे, कोणाला आपण त्या गोष्टीसाठी काहीतरी करूया, हे तिचं खूप चांगली गोष्ट आहे. पण हे आता तू तिचं कौतुक केलंच, पण एक मी जसं म्हणाली की एक चौकट असते की हे पॉइंट्स आपले आहेत आणि त्यानुसार आपण बघतो मुलगी. तर तसे तुझे पॉइंट्स कोणते होते, ते सगळ्या पॉइंट्स मध्ये अंकिता पास झालीये का ज्यावेळेस? तेच एकतर समजूतदारपणा, दुसरी गोष्ट असेल खरेपणा, तिसरी ती सुंदर आहे खूप, चौथी हाच महत्वाचा पॉइंट आहे, चौथा तो तिसरा आहे. अजून म्हणजे तेच बस, बाकी काही गरजेचं नाहीये मला वाटत नाही असं. आणि ऍडजस्टमेंट करावी लागते. म्हणजे मी जेन्युअनली सांगतो की काही गोष्टीत लग्न झाल्यानंतर काही गोष्टी बदलतात ज्या जेन्युअन आहे. जो जेन्युअनली माणूस रोज काही ना काहीतरी त्याच्यात बदल होत असतो, तो बदलतो, तर ते समजून घेणं गरजेचं आहे. आता काही गोष्टी बदलतात म्हणजे
हक्कानी माणूस, मला हक्कानी काहीतरी बोलायला लागते ती, किंवा जोराजोरात बोलणं असेल किंवा काही असेल, तर ते आपण समजून घेतलं पाहिजे. त्याच्या मागे काहीतरी ही बदललीच, ही अशी कशी काय बदलली असं घेऊन नाही चालत. तर त्या गोष्टी आहेत, छोट्या मोठ्या गोष्टी असतात, त्या ऍडजस्टमेंट करावी लागते. तर असं नाही होत की मला जर माझा होणारा नवरा किंवा लग्न झाल्यानंतर मला असं बोलल्यानंतर मी सोडून येणार, असं नाही होत. खरं म्हणजे फार छान विचार आहेत कुणाचे, म्हणूनच लग्न केलेले कळते मला. विचारच त्याचे मला त्यांनीच भाळलं. कारण लग्न ही अशी गोष्ट आहे की त्याच्यानंतर तुम्ही ऍक्टिंग करू शकत नाही. तुमच्या रिअल आयुष्यात तुम्ही ऍक्टिंग करू शकत नाही. तुम्हाला त्याच्यासोबत आयुष्य काढायचंय, आणि ते जर जेन्युइन तुमचे विचार तसे असतील तरच तुम्ही आयुष्य व्यवस्थित काढू शकता. छान. अंकिता, तू काय सांगशील? म्हणजे अर्थात तुला लग्न करायचं नव्हतंच, पण स्टील आपण एक विचार करतो ना, माझा नवरा असं असलं पाहिजे, हे पॉइंट्स असायला हवे. तर तुझे कोणते विचार होते? सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच होता माझा की आई बाबांकडे मला जाता आलं पाहिजे. लग्न झाल्यानंतर अशी रिस्पॉन्सिबिलिटी किंवा असं काही नको व्हायला की आता तू सून आहेस म्हटल्यानंतर नाही, आता सारखं सारखं काम माहेरी जातेस किंवा असं काय उठसूट काय निघतेस वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी मला नको होत्या. की मला म्हणतो आपण की ते फ्रीडम माझं आहे, मी माझे डिसिजन घेणार, मी कमवतीये, पण लग्न झाल्यानंतर काही गोष्टी बदलतात आणि मला त्या तेवढा बदललेल्या नको होत्या की गरज वाटली मला, उद्या माझ्या आई बाबांना गरज आहे तर मी तिथे जाणार, असं हे करणार. तर त्याने सांगितलं की याच्यात मला विचारण्यासारखं किंवा हे काही नाही, आपण दोघंही जाऊ. आणि आतापर्यंत जेवढ्या वेळेला मी त्याला सांगते की अरे मला माहेरी जायचंय, तू कुठे येतोस माझ्यासोबत, तो मी जेव्हा जेव्हा जाते तो सुद्धा येतो ना, मला पण यायचं, आपण जाऊया, आपण फिरूया. आणि आई पण नेमकी म्हणते, आता मध्ये आईने काहीतरी, आई गोळ्या घेत नव्हती, ह्याने आईला सांगितलं की जर तू आई गोळ्या नाही घेतल्यास वेळेत ना तर अंकिताला माहेरी पाठवेल. आई सांगते चालेल पाठव तिला माहेरी, पाठव, जरा आलीच नाहीये बरेच दिवस. मग बोला मी पण सोबत येईन म्हणून. तर असं आहे. आणि त्याचा स्वभाव मेन म्हणजे तो हे होता. तर मला एकच स्वभाव होता की फॅमिली ओरिएंटेड तो मुलगा असावा. आणि जेव्हा आम्ही जेव्हा लग्नाचं डिस्कस करत होतो तेव्हाच तो म्हणाला की आपण वेगळेच राहणार आहोत सगळेजण, त्याचे दोन्ही भाऊ सगळे, आमची 3 घरं वेगळी आहेत पण कुटुंब एक आहे. त्याच्यामुळे जेव्हा आपण एकत्र येऊ तेव्हा सगळ्या गोष्टी छान असाव्यात. आणि मला तुझ्याकडनं एवढीच अपेक्षा आहे की तू त्या कुटुंबामध्ये मिक्स हो छान. आणि माझ्या आई वडिलांना जप म्हणजे की त्यांचं उठणं बसणं तुला बघायचं नाहीये, पण जेव्हा कधी ते आपल्यासोबत असतील तेव्हा तू छान त्यांच्यासोबत सगळे करशील. मी बोले हे मला पहिल्यापासून चालेल, याचं मला काहीच नाही. आई वडील कायमचे माझ्यासोबत राहिले तरी कोणीही चालतील वगैरे सगळं. आणि त्या सगळ्या गोष्टी मला दिसल्या त्याच्याकडनं की तो फॅमिली ओरिएंटेड आहे, सगळ्यांचा विचार करणार आहे. म्हणजे असं होतं ना की लोक विचार करतात की परंपरा आणि ह्या संस्कृती ह्या गोष्टींना खूप काही कवटाळून ठेवतात, पण ती अशी आहे ना की तिला आपल्या संस्कृती आणि परंपरा अशा आहेत ना की ज्याच्यामुळे आपण जोडलेले आहोत. खरं तर म्हणजे एखाद्या फंक्शनला साडी घालणं किंवा एक सण आहे साडी घालणं, हे ती स्वतःच बोलते की मला साडी घालायची आहे. तर ते तिने जपून ठेवलंय, तिला कोणी फोर्स नाही करत त्या बाबतीत. मला अजिबात नाही. म्हणजे मला आश्चर्य वाटलं की याच्या आईकडनं आणि काहीच नसतो, ड्रेस घातला असता असं ते म्हणजे ड्रेस हे कर ना, का साडी नेसायची तुला, असं कशाला उगीच वगैरे असं. पण मला जे आवडतं ते मी करते, पण खूप फ्रीडम आहे. बऱ्याच गोष्टी ज्या प्रथा आता वेगवेगळ्या असतात, त्यांच्या इथे वेगळ्या आहेत, आमच्या इथे वेगळ्या आहेत. पण जर मी म्हटलं ना आमच्या इथे हे असंच होतं, कर ना इथे पण कर, चालेल. असं नाही की आमच्या इथे असंच चालतं तुला असंच केलं पाहिजे, हे कधीच नाहीये त्या घरी. तर मी असं म्हटलं की नाही आमच्याकडे ना या सणाला हे असं करतात, मग इथे पण कर, चालेल असं वालं. मग त्याच्यामुळे ना ती माहेर माझं वेगळं आहे, सासर माझं वेगळं अशी फिलिंग येत नाही. ते सगळ्या गोष्टी छान मिक्स होत आहेत आणि मस्त वाटतंय. अच्छा, पण कुणाला मला हा महत्वाचा प्रश्न विचारायचा वाटतो, म्हणजे ज्या वेळेस आपण ठरवतो की ह्या मुलीसोबत लग्न करायचं आणि घरी सांगतो, सो त्याच्या आधी एक आपल्या डोक्यात असतं की हे आपल्याला घरी सांगायचंय, म्हणजे हे समजावायचंय की समजा परंपरा वेगळी आहे, पद्धत वेगळी आहे, तुमचे भाग वेगवेगळे असल्यामुळे माझा प्रश्न आहे. तर मग आधी लग्न करण्याच्या आधी आई पप्पांशी बोलताना काय नेमकं समजवलेलं की बाबा अंकिता आहे पण तिच्या ह्या गोष्टी आहेत ते तुम्हाला मॅनेज करावं लागेल, हे करावं लागेल, त्याचं तू समजवलेलंस का, काय सांगितलेलं? नाही, मी म्हणजे माझे वडील पोलीसमध्ये असल्यामुळे आम्ही प्रत्येक 2-4 वर्षानंतर 5 वर्षानंतर आमची बदली व्हायची. त्याच्यामुळे जसं आमचं शिक्षण म्हणजे माझं इंजिनिअरिंग झालं, माझ्या दोन्ही भावांचं इंजिनिअरिंग झालं, तर मम्मी पप्पा पण दोघंही तेवढे समजूतदार, म्हणजे फक्त गावात राहून किंवा हे राहून ते त्याच विचारांचे राहिलेत किंवा त्याच म्हणजे मुलसून अशीच पाहिजे, डोक्यावर पदर घेणारी पाहिजे असे नाही राहिले ते. म्हणजे ते पण तसेच बदलत गेले. त्याच्यामुळे ते तेवढं कठीण मला सांगताना वाटलं नाही. पण त्यांचं एक होतं
की तू इंडस्ट्रीत काम करतोयस, तर इंडस्ट्रीत काम करताना तुझ्या खाण्याची वेळ नाहीये, तुझे काम करण्याची वेळ नाहीये, तर तुला मुलगी अशी पाहिजे की जी तुझ्यासाठी अवेलेबल असेल. पण ते नव्हतं शक्य. ही माझ्यापेक्षा जास्त बिझी असते, मी एका ठिकाणी तरी असतो, ही ट्रॅव्हल करत असते किंवा शूटसाठी बाहेर जाते. तर ते कठीण होतं थोडं त्यांना समजावणं, की त्यांचा कन्सर्न एकच होता की मग तुम्ही एकमेकांना वेळ कसा देणार. आणि मग ही चित्र ना ग की डिवोर्स होतात वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, आणि ते इंडस्ट्रीमध्ये आहात मग डिवोर्स होतो, मग तुम्ही वेळच नाही देत, मग कसं होणार. पण सगळ्यात जास्त चांगली गोष्ट झाली की ही बिग बॉस मध्ये गेल्यानंतर त्यांना कळले की मुलगी म्हणून ती कशी आहे, कशी. पप्पा म्हणायचे ना, म्हणजे आमच्यात असं मला माहिती नव्हतं की कन्व्हिन्स झालेत, किंवा मी सोफ्यावरती बसलेलो असेल आणि पप्पा बाजूला बसलेले असतील आणि बिग बॉस चालू असेल, ही पोरगी परफेक्ट आहे, ही परफेक्ट पॉइंट मांडते बघा, जिथे पाहिजे तिथेच बोलते, हे बोलायची ना, तेव्हा मला जाम भारी वाटत. माहित नव्हतं घरी अजिबात काही नाही, घरी माहिती होतं, पण ते मला त्यांच्या ह्या वागणुकीतून कळत होतं की हा कन्व्हिन्स होत आहेत, म्हणजे त्यांना कळतंय की आहे मुलगी चांगली आहे. ओके. कारण इंडस्ट्रीतल्या लोकांचं कसं, हे त्यांचं जेवढं दिसेल तेच, म्हणजे ते खोटं असतं सगळं, असं आपल्या आई वडिलांना वाटतं की कॅमेऱ्यावरती टीव्हीवरती दिसतं ते सगळं खोटं आहे, खरं नाहीये. खरंय. आधीचं प्रेम जरा वेगळं असतं आणि लग्नानंतर वेगळं होतं, मॅच्युरिटी येते किंवा सगळ्या गोष्टी बदलतात. तर आधीचं प्रेम कसं होतं किंवा आधीच्या प्रेमाचा अर्थ तुम्ही काय सांगाल आणि लग्नानंतरच्या प्रेमाचा अर्थ काय सांगाल? प्रेमाचा अर्थ असं, मी तुला म्हटलं ना की प्रेम करताना ती व्यक्ती तुमच्या म्हणजे तुम्हाला अट्रॅक्शन आहे की खरंच प्रेम आहे हे ओळखता आलं पाहिजे. म्हणजे आता लग्न झाल्यानंतर ही एखादी गोष्ट हिने केली तर त्याचा मला राग येईल, पण तो ह्या पातळीपर्यंत राग नाही गेला पाहिजे की मी तुला सोडून चालले. अरे मी प्रेम केलंय ना, तेव्हा तिच्या काही गुणांवरती तू प्रेम केलंयस ना, तर ती गोष्ट तू ऍडजस्ट केली पाहिजेस. म्हणजे त्या गोष्टीसाठी लगेच तू काहीतरी तू फालतूच आहेस, तू काहीतरी विचित्रच आहेस, तू आता बदललेस, असं वागून असं नाही चालत. मैत्रीचं नातं ते असलं पाहिजे, कारण लग्नानंतर बऱ्याच गोष्टी बदलतात. मी त्याला तेच म्हटलं की आधी आपण कसा वेळ काढायचो आणि जायचो रे मस्त संध्याकाळचं कुठेतरी फिरायला वगैरे, आता तर वेळच मिळत नाही, दोघेही कामात आहोत असं. तर तेच आहे की ते एक मैत्रीचं नातं जर असेल ना तुमच्यामध्ये शेवटपर्यंत, तर मग त्या गोष्टी छान सांभाळता येतात. दोघंच असतो ना, म्हणजे आहेत आमचे मित्र वगैरे, पण खूप जास्त वेळ दोघं सोबत असतो. आणि म्हणजे मूव्ही बघायला जा किंवा व्हॉट एव्हर, काही ऑफिसला जाताना सोबत, येताना सोबत, दिवसभर मी जर स्टुडिओत काम करत असेल तर प्रत्येक तासाच्या मध्ये ही येतेच, काय करतोयस, काय नवीन केलंयस, मग ते ऐकते. त्याच्यामुळे ती मैत्री आमची स्ट्रॉंग आहे खूप. अच्छा, ओके. महत्वाचा प्रश्न हा, मला असं कळलंय की लग्नाच्या आधी तू कोरलेस एका झाडावर, तो नेमका किस्सा काय? सांगितलंस की काय, कसं कळलं? काय नाही, थोडीशी हिंट दिली होती. नाही, मी एक गाणं ऐकायचे, ते गाण्याचे बोल तसे होते की मेरा नाम है लिखा एक पेड़ पे, लिख देना तेरा साथ में, असं वाला ते गाणं होतं. ते मला खूप आवडायचं. मी ह्याच्यासोबत असताना एकदा ऐकलं होतं, त्याला आवडलं होतं. आणि आई बाबांना कन्व्हिन्स नाही करणार आपण वगैरे, जेव्हा त्याला मी मंदिरं वगैरे फिरवण्यासाठी कोकणात घेऊन गेले होते, तेव्हा त्याला असं आलं की ही काय आता नाही आई बाबांना कन्व्हिन्स करणार किंवा नाही होणार आहेत गोष्टी. तर त्याने मुद्दामून तिथे नदीकाठी एक झाड आहे, त्या झाडावरती त्याने स्वतःचं नाव कोरलं. तुझं कोरलेस, माझ्याकडे व्हिडिओ आहे. माझं मी नंतर हे केलं असं होतं. मी तुला बोलले की आई बाबा कन्व्हिन्स झाले तर तुझ्या बाजूला मी माझं नाव हे करेन, तोपर्यंत मी नाही करणार. तर तो हा बोलला की नाही झाले तर इथे माझं नाव करून ठेवलं, तुला आयुष्यभर माझी आठवण येणार बघ तू, असं मला इकडे आली. मी बोलले मी येणारच नाही इकडे मग आता याच्या पुढे, असं मी त्याला सांगितलं. ही खूप बालिश गोष्ट आहे, पण आम्ही ती तेव्हा केली होती की असं त्याने ते नाव कोरलं होतं, ते गाणं आम्ही ऐकायचो. आणि नंतर जेव्हा आईला आम्ही सांगितलं आणि आई हो नाही म्हणाली, पण आईच्या वागण्या बोलण्यावरनं आम्हाला कळलं की हे होच आहे, तेव्हा जाऊन मी तिथे माझं पण नाव कोरलं होतं आणि ते आहे तिथे अजूनही. आता कधी जाल तिकडे? मग काय असं आता जाऊ तेव्हा जाणार. तिथे जातोच आम्ही, कारण ते घराच्या बाजूलाच असं नदीच्या ठिकाणी ते झाड आहे. मुलींसाठी काहीतरी रोमॅन्टिक करणं गरजेचं आहे. काय म्हणजे हे बालिश किंवा असं नसतं की त्या फेज मध्ये मुलींना पण, आणि किंवा आपल्याला, आपणच त्या दुनियेत असतो ना की जाम भारी आहे सगळं असं वाटतं. या गोष्टी खूप भारी वाटतात.
नंतर असं वाटतं की काय मूर्खपणा होता, काय काय करत होतो आपण. मला नाही वाटत मूर्खपणा, मला वाटतं अरे काय केलं होतं असं वाटतं. पण ते छान असतं, ते त्या ह्याच्यात खूप, त्या फेज मध्ये खूप आपण एन्जॉय करतो, त्याच्यामुळे नंतर पण ते छान वाटतं. आणि त्यावेळेत असं खूप छान आपल्याला फील होतं. पण आता असं वाटतं यार काय करत होतो खरंय. पण म्हणजे असे काही ठिकाणं असतात जे आपल्यासाठी फार महत्वाचे किंवा एकदम दिल के करीब असं आपण म्हणू शकतो. तसं तुमच्या आयुष्यात कोणत्या ठिकाणी, म्हणजे लग्नाच्या आधी तुम्ही तिथे भेटायचं किंवा ते ठिकाण फार महत्वाचं आहे, किंवा तिथे गेल्यावर मेमरी आठवतेस, किंवा कधीतरी रॅन्डमली तुम्ही विचारता तुला आठवतंय का रे ते ठिकाण? आमटाच ना. तसं असं बाहेरचं बघायला गेलं मला चिंतामणीच्या समोरचं जास्त, ते अशी बरीच ठिकाणं आहेत. कारण आम्ही एक सुवर्णकडा म्हणून मालवणला एक आहे, तिथे सुद्धा आम्ही जाऊन बसलो होतो, तिथे सूर्यास्त बघत होतो, तिथे याने मला पहिलं गिफ्ट दिलं होतं. तर ती जागा पण आमच्यासाठी तेवढी स्पेशल आहे. त्याच्यानंतर आम्ही हिमाचल प्रदेशमध्ये हमटाला गेलो होतो, तिथल्या आमच्या आठवणी आहेत. ते तर तिथे तर आम्ही म्हणजे फक्त जाऊन राहिलो होतो आणि आम्ही छान आयुष्याबद्दल विचार करत, सगळं पॉझिटिव्ह. कारण त्याच्यानंतर मला रियालिटी शो मध्ये जायचं होतं आणि ते फक्त मला माहित होतं, ते मी लोकांनाही सांगू शकत नव्हते. त्याच्यामुळे मला माझ्या डोक्याला शांत करणं आणि सगळ्या गोष्टी खूप गरजेचा होता. त्यामुळे ते एक ठिकाण आमच्यासाठी खूप स्पेशल आहे. अशी बरीच ठिकाणं आहेत तसं बघायला गेलं. तुझ्यासाठी पण सेम ममच. मला स्वित्झर्लंड खूप आवडायचं, म्हणजे आवडतं. तर ते लग्नाआधी आम्ही बोललो होतो, आता आम्ही जाऊन आलो, पण मला अजूनही ते तेवढंच आवडतं. अजूनही मला इच्छा आहे परत तिकडे जाऊन 10 दिवस. त्याला निसर्ग, शांतता, अशा गोष्टी जास्त. पब आणि असं इकडे जाणारा मुलगा नाहीये मला. ग्रीन फ्लॅग. ओके, सो काही गमतीदार प्रश्न आहेत. शेवटच्या टप्प्यावर आपण आहोत, तर ते आपण घेऊयात. एकमेकांचं कोण किती ऐकतं? मी तर सगळंच ऐकते. मी पण मी पण नेमकं काय ऐकतो? कोण जास्त, कोण ऐकतं जास्त? अंकिता ऐकते. ओके. सेकंड, कुणाला जास्त कुठे रमतो, गाण्यात की अंकितामध्ये? गाणं बोलून अंकितामध्ये. हे कमाल उत्तर आहे. ओके, एकमेकांचं आवडतं ठिकाण? एकमेकांचं म्हणजे तू कुणालचं तू सांग. कुणाला स्वित्झर्लंड जास्त आवडतं? आताच सांगितलं. अंकिताचं गिली. आता गेलो होतो. हो. ओके, आता गेलो होतो म्हणून ते आवडलं मला. तर ते सध्या सारखं बोलत असते मला गिलीला जाऊया. कारण मला स्कुबा डायव्हिंग वगैरे असे ऍडव्हेंचर करायला जास्त आवडतं आणि तिथे ते खूप भारी होतं, त्यामुळे सध्या तरी तेच. अच्छा, त्यामुळे आयुष्यात घडलेली पहिली गोष्ट जी खूपच खास असते, तर अशी तुमच्या आयुष्यातील पहिली खास गोष्ट कोणती? जेव्हा घरचे लग्नासाठी नाही मंगळसूत्र गेलं, घरातले बोलत होते चला मंगळसूत्र गेलं जाऊ, आणि आम्हाला काय कल्पना नव्हती एवढी की एवढे तयार झालेत म्हणून. म्हणजे बिग बॉस मधून आल्यानंतर लगेच 2-4 दिवसामध्ये आम्ही मंगळसूत्र घ्यायला गेलो होतो. वाव, कसला भारी आहे. ठीक आहे, करिअर की पार्टनर जास्त महत्व कशाला? पार्टनर चांगला असेल तर करिअर चांगलं घडेल. वाव, कमाल आहे तुझं. तेच, पार्टनर चांगला असेल तर करिअर. छान उत्तर आहे. आवडती सवय एकमेकांची? आवडती सवय वेळेत पोहोचणं वगैरे, ते त्याचं मला थोडं आवडतं. आज त्याला जरा उशीर झाला कामामुळे 15 मिनिटं, पण तरी पण वेळेत पोहोचतो तो सगळ्या. अंकिताची आवडती सवय खरेपणा. ओके. न आवडणारी सवय? माझी न आवडणारी हेल्थ कडे थोडं दुर्लक्ष करते. त्या व्यतिरिक्त, हे तर इंटरव्ह्यू मध्ये झालंच, त्या व्यतिरिक्त काही? आवडती सवय काही नाही आहे तशी. हे असं होऊ शकत नाही. अरे खरंच नाही, सिरियसली. आवडती सवय ना, तुला तर माहिती आहे मोबाईल स्क्रीन टाइम. मोबाईलवर जास्त वेळ असते ती. ते माझं काम आहे रे, पण ते मला नाही आवडत. काम नाही आवडत माझं. काम नाही, मोबाईल वरती खूप वेळ असतेस ना, ते नाही आवडत. म्हणजे मी सांगतो तिला अगं जिमला जायचंय तरी ती त्याच्यावरतीच असते. चल म्हणजे मी तिला म्हणतो की 45 मिनिट्स एक्सरसाइज साठी दे, त्याच्यानंतर मेल कर किंवा काही व्हॉटेवर नंतर कर ना, पण ती त्या मधल्या वेळेतच करत राहणार काहीतरी, ते नाही आवडत मला. अच्छा, तू काय सांगशील, कुणाची न आवडती? कुणाची नावडती म्हणजे कुणाला एखादा शो वगैरे आवडला, एखादा रियालिटी शो किंवा काय, तर तो शो बघत असतो आणि शोच्या मध्ये जेव्हा ऍड लागेल ना, तेव्हा त्याला बायको आहे आपली ही आठवण होते आणि तेव्हा तो येऊन अगदी सगळ्या गोष्टी डिस्कस करतो. आणि असं बघत असेल ना, ब्रेक लागल्यानंतर मग ते सगळं बोलायला येतो, आणि तोपर्यंत मी काही कामात असेल तर ती काम बाजूला ठेवायचं की लगेच चल बाजूला, आणि ते काम चालू. आता थांब, ब्रेक लागलो की मी म्हटलं एक तू बोलणं पूर्ण कर ना, ते तो नाही करत. ही त्याची नावडती सवय. वेगळं आहे काहीतरी. ठीक आहे. आयुष्यातील एकमेकांचं पहिलं बक्षीस माहितीये का एकमेकांचं?
पहिलं बक्षीस मला तर माहिती की तुला आईने गिटार दिली होती. ते पहिलं असं नाही, पण ते खास होतं. तेवढं मला म्हणजे मम्मीने माझ्या मी डिप्लोमा डिग्री केल्या, तर डिप्लोमा मधून जर टॉप 3-4 तुमच्या कॉलेजमध्ये येतील तर ते त्यांचं प्लेसमेंट डिग्रीसाठी त्याच कॉलेजमध्ये व्हायचं. तर तू जर हे केलंस त्याच कॉलेजमध्ये जर तुला ऍडमिशन मिळालं तर तुला गिटार गिफ्ट करणार. तर मला मम्मीने तेव्हा गिटार गिफ्ट केली आणि त्याच्यामुळे मी आज म्युझिक डिरेक्टर होऊ शकलो. छान आहे. अंकिताचं काय सांगशील, माहितीये का तुला पहिलं बक्षीस तिचं पेपरमध्ये फोटो आला होता ना, ते काहीतरी केलं होतंस, तुम्हाला दाखवलं होतंस फोटो. हा ते असं मला खूप बक्षीस मिळालं, कारण मी एकतर अभ्यासू होते त्याच्यामुळे बक्षीस मलाच पहिली आठवत नाहीये, पण खूप मिळायची. मला सतत बक्षीस तेच चालू असायचं माझं. स्ट्रगलचा टप्पा महत्वाचा एकमेकांचा माहितीये की ह्यावेळेस फारच स्ट्रगल होतं अंकिताचं. तुला कुणाचं सांगायचं असेल? कुणाचं जे तेव्हा त्याने इंजिनिअरिंग नंतर जेव्हा म्युझिक मध्ये यायचा विचार केला, तो त्याच्यासाठी स्ट्रगलचाच पिरियड होता. कारण एज्युकेशन तुमचं वेगळं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला पॅशन तुमचं फॉलो करायचं आणि त्यातून तुम्हाला तुमचं सगळा चरितार्थ चालवायचा आहे म्हटल्यानंतर तर एक ती रिस्क होती, पण ती त्याने छान पेलली आणि आता तो छान सगळं करतोय. बरोबर आहे उत्तर. बरोबर. अंकिताचं स्ट्रगल म्हणजे ती मुंबईत आली जेव्हा, त्याच्यानंतर ते सगळं मुंबईत राहण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्याच्यासाठी तिने जे क्लासेस केले किंवा ती जॉब करून क्लासेस घेऊन पण पैसे कमवत होती, तो तिचा स्ट्रगल होता. नालासोपारावरून ती कामोठ्यामध्ये यायची जॉबसाठी. तो प्रचंड स्ट्रगल केलाय तिने ट्रॅव्हलिंगचं. बस हाच स्ट्रगल. राईट आहे ना? का अजून काय ऍड ऑन करायची गरज होती? काहीच नाही. ठीक आहे. स्वभावातील कोणती गोष्ट जी आता वाटते की बदलावी? नाही, मला तर नाही वाटत तुझ्या स्वभावातलं काही. कारण की कसं एकमेकांसोबत राहून राहून बऱ्याच गोष्टी नंतर कळतात. किचन मध्ये त्रास द्यायचं कमी कर, येऊ नको झालं तरी. किचन मध्ये जायचं थोडंसं वाढव. हा चालेल, या 2 गोष्टी. ठीक आहे. आता एक टास्क आहे की अंकिता रुसली आहे आणि कुणाल तुला मनवायचं आहे. टास्क आहे हा. तू रुसायची ऍक्टिंग करायची कोणत्या तरी गोष्ट. ह्याच्यात मी खऱ्या लाईफ मध्ये रुसत नाहीस ना, म्हणून ते हवे का? काय करशील मी रुसले तर? तू रुसलीस तर मी काय ऍक्टिंग करणं म्हणजे त्याला ते जरा जास्त रुसलेस आता. एवढी घाण रुसतेस तू. काय पाहिजे होतं तुला बर्थडेला गिफ्ट? सांग ना. काय ना गिफ्ट गरजेचं नसतं का? मी आहे बाद झाला. अरे तो खूप आता तो करणार नाही कॅमेरा समोर, पण तो खूप विचित्र चाळे वेळे उड्या बिड्या मारणं काहीही करून दाखवतो आणि मग ते तू नाही रागवू शकत त्याच्यावर जास्त. असं त्याचं रागवणं होतच नाही. कमाल आहे. म्हणजे रुसतेही पण तू चांगल्या प्रकारे मनवतो, पण कॅमेरा असल्यामुळे त्याच्यामुळे ते जरा त्याला हे होतं. ठीक आहे. चल, सेकंड टास्क असा आहे की एखादा ड्रेस तुझ्या बजेटमध्ये घेण्यासाठी दुकानदाराबरोबर बार्गेनिंग कशा प्रकारे करशील? मी समजायचा सेल्समॅन आहे. मी बार्गेनिंग कसं करते सांगते. आता हा कुणालाच आहे समज, आणि समोरच्या माणसाने सांगितलं ती म्हणते मी दुकानदार असं समज. अच्छा, तू दुकानदार. मग तू जर तुम्ही खरं रिअल लाईफ मध्ये दोघं पण बार्गेनिंग करत असाल तर तसं पण करू. नाही, माझे बार्गेनिंग स्किल नेक्स्ट लेवल आहे. कुठे तुला माहितीये उलट मी काय करते? उलट राजू पण. आता समजा हा सांग किती रुपयाला दिला? हा 2000 रुपये. काहीतरी कमी करा. 2000 रुपये करा काहीतरी होईल. तरी शेवटचं काय होईल सांगा? तरी शेवटचं 1900 रुपये. 1900 कुणाला दे ना. 1950 जाऊ दे. एवढी गाडी बार्गेनिंग जाऊ दे. कशाला म्हणजे माझं असं आहे की जर मी बार्गेनिंग नाही केली तर मला एक म्हणजे स्त्रियांनी बार्गेनिंग केली पाहिजे. ह्या याच्यामध्ये मी बसणार नाही, त्याच्यामुळे मी बार्गेनिंग करायला जाते. आणि त्याने मग कमी केले ना असे 200 की मला त्यांची जाऊ दे नको. आणि मग मी 50 रुपये करायला शिकत होती अजिंक्यकडून. तो 1900 रुपयाला त्याचं तर असं आहे, याचा मित्र नेक्स्ट लेवल बार्गेनिंग करतो. म्हणजे हे सांगितलं हे आहे 500 रुपये 50 मध्ये द्या. मग त्या ठिकाणी मी थांबतच नाही. आपल्या देशात ठीक आहे, तू बालीला जाऊन करत. तो तिकडे पण करत होता. नाही 50. मी म्हटलं अरे त्यांची करन्सी वीक आहे. मी त्याला फक्त मी काय करायचे, मी बाजारात फिरायचे. मी त्याला सांगायचे मला हे आवडले ते आवडले ते आवडले, हे तू विकत घे.
आणि मग मी बाजूलाच जायचे की तू घे बाबा, कारण ते त्यांनी सांगितलं त्या पैशात मी घेणार, तुला जी काय बार्गेनिंग करायची ते तू कर. मी थांबायचेच नाही तिथे. त्याच्यामुळे माझी बार्गेनिंग तेवढी नाहीये. मला फार दया येते आणि मी उलट एक्स्ट्रा पैसे देऊन गोष्टी घेते आणि यालाही द्यायला लावते. वाव, कमाल आहे. सो आता थोड्या म्हणजे 1-2च महिने झाले की इयर एंड होत आहे. सो तुमचं नेक्स्ट इयरचा काय संकल्प आहे? नाही, आमचा ह्याच वर्षाचा संकल्प आहे फिटनेसचा. मी त्याला सांगितलंय जे ते असं पुढच्या वर्षीचा संकल्प करून तो कधी आयुष्यात माझा पूर्ण नाही झालाय. त्याच्यामुळे मी याच वर्षी केलाय की 2 महिन्यात मी ती गोष्ट म्हणजे फिटनेसच्या बाबतीत ती सिरियसली घेऊन त्या गोष्टी करेन आणि नवीन वर्षात पदार्पण त्या ह्याच्यासोबतच करेन असं मी घेतलंय. माझं म्हणजे माझं रोजचं असं असतं की काहीतरी आपण नवीन शिकलं पाहिजे. असं काही न्यू इयरला मी संकल्प करतोय असं वगैरे काही नाही. रोज काहीतरी आपण नवीन शिकलं पाहिजे. पण असं सोबत एक विचार करतो ना आपण बसल्यावर की बाबा पुढच्या वर्षी हे करायचं. जसं तुम्हाला मागाशी म्हणाल की घर घ्यायचंय किंवा काही गोष्टी करायच्या, तसं काय आहे? पण घर घ्यायचं असं संकल्प नाही ठेवलाय. म्हणजे असं काही तो खूप हे करतो. तो त्याचं असं म्हणणं की होणार गोष्टी वेळेत होणार, तेव्हाच होणार म्हटलं. मला माहितीये योग्य वेळ येणार आणि तेव्हाच होणार. आणि ते पण आपलं स्वप्नातलं घर होणार की जे आपल्याला हवंय तसं. असं काहीतरी आपल्याला आवडलं आणि बजेट आहे म्हणून तेवढ्याच याच्यात घेऊया असं नको करूया. म्हटलं जेव्हा वेळ येणार तेव्हा आपण चांगलं घर घेणार. वाव. शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे आपण खूप काही गोष्टी ठरवतो, हे करायचंय ते करायचंय किंवा वचन देतो एकमेकांना. तर या क्षणाला एकमेकांना काय वचन द्या? वचन म्हणजे मी तिला ऑलरेडी वचन खूप दिलेले आहेत आणि मी ते पाळतोय. आणि सगळ्यात महत्वाचं वचन म्हणजे मी तिला त्यांना सांगितलं की तुम्हा तिघींना म्हणजे त्यांना भाऊ नाहीये त्याच्यामुळे मी त्यांना असं म्हणतो नेहमी की तुमच्याकडे तुमचा मुलगा आहे आणि त्या मुलाचं कर्तव्य मी नेहमी पार पडीन असं मी वचन देतो. वाव, छान. आणि अंकिता तुला काही? मी पण त्याला तसंच वचन दिलंय की तुझ्या म्हणजे त्याचं कुटुंब जे आता माझं आहे तर त्या कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी जे काही जिथे मला ऍडजस्टमेंट करावी लागेल त्या सगळ्या ऍडजस्टमेंट मी आनंदाने करेन. असं नाही की बघ मी हे केलं, हे नाही करणार. मला जे जमत नाही मी तुला सांगेन की मला हे करते मी, पण ते कुटुंबासाठी जे काही असेल ते मी नक्की करेन. कमाल आहे. सो तुमची ही अशीच सुखाचा संसार हो आणि खूप छान प्रेम फुलतच राहावं ही शुभेच्छा आहे. आणि आता 2 महिन्यात वर्ष होत आहे. सो मस्त ट्रिप करा, पोस्ट करा, आम्ही सगळे पाहूच आणि असंच छान प्रगती करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.